तर मित्रांनो, विधान फार्म आणि समाधान भाऊ या दोघांची आपण एकत्रित चर्चा करू यांच्याबद्दल. तर असा विषय, तर भाऊ आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलावं, कारण की ज्या पद्धतीने आपण यांच्याकडनं ती माहिती मिळवली, तर मग आता तुम्ही पण समोरच आहात. तर त्यांच्याशी तुम्ही जे पक्षी दिले गेलेले कसे काय, तर ते तुम्ही बोला. पहिले तुम्हाला सांगतो, यांची माझी जास्त काही ओळख नव्हती. बर. आपला जो शेड आहे तो आपला दहेगाव रोडला शेड आहे आपला, आणि आपल्या गावापासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतर राहतात. तर मग त्यांचं कंटिन्यू येणं जाणार होतं त्या. तर मग ते बघायचे आपल्याकडे. आता आपलं प्युअर गावरांचा कुठे पाहिजे. एक दिवस आले माझ्याकडे, मला बोलले मला चालू करायचंय बुवा. मग ठीक आहे, चालू करावं. मग त्यांनी मग स्टार्टिंगला एक छोटासा चालू केला, एक साधारण 200-300चा 200-300 चालू केल्यानंतर मग त्यांना थोडं डेव्हलपिंग चांगली वाटली, व्यवस्थित पैसे पण चांगले व्यवस्थित भेटले त्यांना. मग पैसे भेटल्यानंतर मग त्यांचं ते आता पहिले अगोदर पुढे नोकरीला होते वाटते. ते पुढे लासलगावला होते वाटतं, बीएसएनएल नोकरीला होते वाटतं ते. मग ते थोडं कोरोनाच्या काळामध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता त्यांना, तो एक विषय झाला त्यांचा. मग त्यांना एक आपण चांगला रस्ता दाखवला व्यवस्थित, आणि आज ते स्वतः पूर्ण डेव्हलप झालेले आहे आज. म्हणजे मला इथे याची काहीच गरज पडत नाही, किंवा त्यांनी मला आजपर्यंत मेडिसिन करता किंवा खाद्य करता कधी आज फोन लावलेलं नाही मला. म्हणजे तुम्ही सगळं टोटल मार्गदर्शन त्यांना टाकलेलं आहे का, दिलेलं आहे. आणि ते हुशार आहे. त्यांनी इतकी माहिती घेतली की आज त्यांनी आज 3 ते 4 शेड तयार केलेली आहे आज. हा एक विषय. आणि त्यात राहिला विषय असा की त्यांना एक शब्द मी असा बोललो होतो का बुवा, नाही ते मला असे बोलले अगोदर का बुवा मीच डेव्हलप करतो, पण मग अंड्याला गिराईक पाहिजे आपल्याला. मग त्यांना मग मी बोललो का तुमचे टोटल पूर्ण अंडे आपण घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला जर तिकडे चांगला भाव भेटला तर तिकडे विकू शकताय. जर तुम्हाला जर असं वाटतं मला द्यायचे तर मला देऊ शकता तुम्ही. पण ते आज सध्या असं करताय, निम्मेच मला अंडे देताय, निम्मे बाहेर विकता येते. पहिले ते घाबरत होते कस काय अंडे विकायचे, काय विकायचे एवढं. म्हणजे स्टार्टिंगला कोणताही व्यक्ती असताना थोडा घाबरतोच व्यवसायामध्ये. बरोबर. असा विषय राहतो. पण मग आमचं कसं राहतं, आम्ही प्रत्येकाला एक हिंमत देत असतो, तुम्ही करा बिंदास, काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आहेतच. आणि आज डेव्हलप होऊन गेले. आज एकदम व्यवस्थित त्यांची लाईन लागली. आज त्यांची आज घरे झालं. आज 1.25 एकर मध्ये आज त्यांनी आज एवढा शेवगान ते लावलेलं आहे व्यवस्थित. पूर्ण टोटल कोंबड्या पण पूर्ण बघायची सुद्धा काहीच गरज नाही यांच्याकडे. एकदम सुपर डेव्हलप. खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने याला डेव्हलप केलं. आणि नोकरी असताना सुद्धा त्यांनी हे सर्व गोष्टी केलं, डेव्हलप केलं. म्हणजे जो पैसा त्यांना बाहेर कुठे अटकायचा होता, त्यांनी तो पैसा या बिझनेस मध्ये उपलब्ध केला. थोडं उत्पन्न भेटलं, मग नंतर दुसरा शेड बांधला, तो त्याच्यामुळे थोडं उत्पन्न भेटलं. मग तिसरा शेड बांधला, मग त्यात तिसऱ्याच्या चांगलं उत्पन्न भेटलं. मग हळूहळू घर बांधलं, टाकी बांधली. आज काही झालं तर आज त्यांनी 50,000ची टाकी बांधलेली आहे. बरं सर, मला एक बोलायचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्याला माल देतात थोडं आणि त्याच्यानंतर उत्पत्ती जर झालं तर समोरच्याला असंच प्रश्न पडतो की हा माल द्यायचा कुठं. बरोबर. तर हे पण तुम्ही चांगला विषय घेतलेला आहे की जे उत्पन्न होईल ते माल तुम्ही आम्हाला देऊन टाका, म्हणून समोरचा धीर धरतो. आज लोक आहे ना, 1000 नाही 10 लाख रुपये अडकायला तयार आहे आज बिझनेस मध्ये. पण बिझनेस चालला गेला पाहिजे तर मग तो उपयोगी. नाही सर, मग आता समजा आता यांनी जर समजा 50,000 रुपये अडकवले, याला जर बोललो तुमचे अंडे मी विकत घेणार, मग याला हिंमत येऊन जाते ना. बरोबर. आणि जेव्हा यांचं शेड जेव्हा चालू होतो, हे डेव्हलप होता ना, काही यांच्याकडं गिरायक स्वतःहून येत राहतात डायरेक्ट अंडे घेण्यासाठी. हो सर. म्हणजे ऑटोमॅटिक मार्केटिंग होत असते. सर, विधान फार्मचा विषय म्हटल्यानंतर आहे ना, कारण की पूर्ण मटेरियल तुम्ही घेता ना, म्हणून समोरचा कोणी असो तर त्याला ह्या गोष्टीची जाण आहे. आणि कुठे आपल्याला जायची गरज नाही कुठं. बरं सर, आपण जी माहिती दिली तर खूप खूप धन्यवाद. तर समाधान भाऊ, तुमचं पण तुम्ही थोडं प्रेक्षक समोर मनोगत व्यक्त करू शकता, कारण काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. काय विधान फार्मवाल्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे. आणि आमचं सगळं मार्केटिंग, अंडी असतील, पक्षी असेल, सर्व ते घेऊन टाकतात. आणि बाकीचे हळूहळू गिराईक गावात माझं पंचकृषी मध्ये सगळ्यांना माहिती झाले, बरोबर येतात. करीला येतात शनिवार, रविवार, सोमवार जेव्हा असले तेव्हा. आणि आपल्याकडे 24 घंटे सेवा आहे.
बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला माल विकण्यास काय एवढं प्रॉब्लेम येत नाही. हो, काही विषय नाही. बरोबर आहे. आणि त्यांचं चांगलं वेदांत फार्मवाल्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळतं आम्हाला. हो. त्याच्यामुळे बिंदास करण्यास सारखं गोष्टी. मी तर असं सांगेल की जे बेरोजगार मुलं आहे ना, या कंपनीमध्ये 500 रुपये घ्या 12 घंटे जा, त्याच्यापेक्षा तुम्ही 50,000चे पक्षी घ्या आणि त्यात डेव्हलप करा. त्याच्यात हळूहळू तुम्ही डेव्हलप होणार, तुम्ही चांगल्या पद्धतीचं इन्कम घ्याल. आणि इथं मालक आहे तसंच बाकी ठिकाणी नोकर आहे. बरोबर आहे. मालक नोकर हे तुम्ही प्रजेसमोर बोलून दाखवतात का स्वतः कमी पैशात मोठा बिझनेस उभारायचा विषय जरी म्हटलं तर कमी पैशात म्हटलं तर हे नाही होऊ शकत, कारण त्याला खूप मोठा इस्केप लागेल. बरोबर. आणि कमी पैशात तुम्ही जर कोंबडे फार्मचं विधान फार्म जर तुम्हाला सहकार्य करतोय त्या माध्यमातून तुम्ही जर लावलात तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. बरोबर. तर बेरोजगारीच्या ठिकाणी तुम्ही स्वतः नोकर न होता तुम्ही मालकच होऊन हे राबवा तर स्वतः तुम्ही मालकच राहा. बरोबर. आता मी BSNL मध्ये होतो, नोकरच होतो. कमीत कमी 8 घंटे ड्युटी होती. इथं 1 तास ड्युटी. बरोबर. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. आणि शिवाय त्यातनं नोकरी काय असते, तुम्हाला उपाशी मरू देत नाही आणि तुमचं मोठंही होऊ देत नाही. बरोबर. तसं याच्यात कसं आहे की याच्यात इतके फायदे त्याला काही माप नाही. तुमची जे पाहिजे ज्या पद्धतीचे हाऊस माऊस काय असेल नसेल, तुमची इच्छा आकांक्षा म्हणजे सायकल पासून तर 4 व्हीलर पर्यंत तुम्ही सगळ्या याच्यात घेऊ शकतात. तसं नोकरीमध्ये घेऊ शकत नाही. घेऊ शकत. आणि नोकर आणि मालकचा हा फरक आहे. कोणी काय बोलतात माहिती का, कारण की आज त्यांनी हळूहळू डेव्हलप केलं, आज त्यांचं आज घर झालं, सर्व झालं, म्हणून ते आज छाती ठोकून बोलतायत. आणि खरं हा व्यवसाय आहे. आपण जे म्हणतो ना कोंबडी सोनं अंडे देते ही बात खरी आहे, पण मग आपल्याला सुद्धा त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. कोंबड्या द्यायला पाहिजे. नाहीतर नुसतं कोंबड्या आणायच्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, मग याला काही अर्थ नाही. बरोबर. ज्या पण व्यक्तीला बिझनेस करायचा असेल ना तर त्यांनी मनापासून केला पाहिजे, तर तो सक्सेस होऊ शकतोय. नाही सर, जरूर तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन केलं सर. विधान फार्म आणि जसं समाधान भाऊनी सांगितलं का नोकर आणि मालक या दोघांबद्दल यांनी उदाहरण दिलं, तर तुम्ही कमी पैशात हा बिझनेस हा व्यवसाय तुम्ही करू शकता. तर त्या माध्यमातून तुम्ही करू शकता. विधान फार्म तुम्हाला सहकार्य लागेल तेवढं सहकार्य करेल. तुम्हाला कुठं विकायची जायची गरज नाही. स्वतः अंडे ते घेतात, पक्षी तेच घेतात. तर सर्व काही गोष्टीमध्ये ते सहकार्य सुद्धा करायला तयार आहे. आणि कमी पैशात तुमचं हे पक्षीचं व्यवसाय हा बिझनेस उभा राहू शकतो. जसं समाधान भाऊंनी सांगितलेलं आहे, नोकर आणि मालक या दोघांमधचा फरक तुम्हाला जाणून दिला. उदाहरण म्हणजे माझं असं आहे, समजा आता तुम्ही कुठं नोकरी करताय, बरोबर आहे. तुम्ही जर कुठं जर नोकरी करताय तर तुम्ही काय करतात, मनापासून काम करतात. नको आपल्याला मालक बोलत काम सांगितलं काम. बरोबर. मग तीच पद्धतीमध्ये तुम्हीच मालक आहे. इथं तुम्ही जर इथं मनापासून जर काम केलं, सकाळी हे काम करायचं, दुपारी काम करायचं, संध्याकाळी हे काम करायचं, तुम्ही सक्सेस होऊ शकता ना. पण मग तिथं दावा आहे म्हणून तिथं तुम्ही इमानदारीत काम करता आणि इथं तुम्ही स्वतः मालक घेऊन तुम्ही निष्काळजीपणा करताय. धन्यवाद सर. असा विषय हे 2 शब्द बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर विधान फार्म बद्दल प्रशासनासमोर मी बोलतोय तर त्यांनी अवश्य विधान फार्मला भेट द्यावा. आणि या व्यवसायाचा जो बी विषय आहे, कमी पैशात तुमचा व्यवसाय चालू होऊ शकतो आणि विधान फार्म तुम्हाला सहकार्यच करेल. हे विषय जसं समाधान भाऊंनी BSNL ऑफिस मध्ये सर्व्हिस करत असताना त्यांनी हा बिझनेस उभारलं आणि केलं. कमी पैशात त्यांनी हे उभारलं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली. समाधान भाऊ धन्यवाद. तर आपला पण धन्यवाद.